अखेर 3 दिवसाच्या अगोदर आम्ही तिकीट काढल्यानंतर फायनली तिकीट भेटले आणि आता मी आणि अक्षय निघालो आहोत मूवीला. तर ओशवीला हे माहिती नाही आहे आणि तिची आजी आणि ओशवी दोघं बाय करायला आले. ओशवीला माहिती आहे की आम्ही ऑफिसला चाललो म्हणून तिने बाय केलं आणि आम्ही निघालो आमच्या थिएटरकडे. तर तिकिटाला खूप वेळानंतर आम्हाला ती भेटली आहे आणि आम्ही खूप वेळानंतर खूप वाट बघितली आणि मूवी बघायला जायला आम्ही रेडीच नव्हतो. माहिती नाही का पण असं खूप भीती वाटत होती. पण फायनली आम्ही पोचलो आहेत आणि थोडा वेळ होता म्हणून थोडंसं थिएटरमध्ये टाईमपास केला आणि टाईमपास केल्यानंतर मग आजूबाजूला लोकं पण नव्हती तोपर्यंत आलेलो कारण की आम्ही लवकर पोचलेलो आणि PVR म्हटलं की खूप छान आहे आणि थिएटर खरंच खूप छान आहे आणि मला हा मूवी अशा ठिकाणी बघायचा होता की जिथे खूप असं एकांत असेल आणि छान ऐकता येईल. आता आम्ही चाललेलो आहोत छावा मूवी बघायला आणि खूप धडधडत आहे कारण की आम्हाला माहिती आहे की महाराजांचं बुक वाचली आहे. पण आता आम्ही ते प्रत्यक्ष बघणार आहेत तर खूप असं म्हणजे एकदम बर्डन आलं आहे म्हणून आम्ही एवढ्या लेट जातो आहे. पण बघूया मनाची तयारी करून जायचंच आहे. तर आल्यानंतरचा पण मी रिव्ह्यू देईन. एंट्री केला आणि थोड्या वेळात मूवी चालू झाला आणि एंट्री छान होती संभाजी महाराजांची एकदम कडक. मूवी तर खूपच छान होता आणि काय ॲक्टिंग केली सगळ्यांनी. असं वाटलं की आम्ही थोड्या वेळासाठी ना ते स्वराज्य आम्ही अनुभवलं म्हणजे मी पण तिथे आहे आणि तुम्ही पण एक पार्ट आहे तिकडचा. कारण की ही अनुभवणं पण खूप इम्पॉर्टंट आहे ना. नुसतं मूवी म्हणून बघणं इम्पॉर्टंट नाही आणि सीनला तर खूप अंगात अशी एकदम मस्त वाटलं आणि झाल्यानंतर मूवी झाल्यानंतर माझा मूड खूप अपसेट होता कारण की काहीच सांगू नाही शकत. फायनली मग थोडंफार पोटापाण्याचा प्रश्न होता. मग जेवलो आणि घरी निघालो जायला कारण की आमची ओशू घरी वाट बघत होती आणि बाय.